हे बघा, हे असं दिसते मस्त ना. नमस्कार, शुभांगी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. हे माझं पहिलंच चॅनल जे आहे ते स्टॉप झाले, त्याच्यामुळे मी हे आता नवीन चॅनल ओपन केलं आहे, शुभांगी क्रिएशन 2. तर हे पण चॅनल सगळ्यांनी तेवढ्याच आवडीने बघा, म्हणजे पुढचे व्हिडिओ चांगले तुम्हाला मी दाखवू शकते. आणि आता पहिल्यांदाच आपण एक गोड डिश बनवणार आहोत, स्वीट डिश. तर ती बघा काय बनवते ती. हे बघा, हे कढईमध्ये आता मी 1 लिटर दूध घेतले, त्याच्यामध्ये केशर टाकूया. केशरने कसं मिठाईला टेस्ट चांगली लागते ना म्हणून. आणि आता हे घट्ट जाड जाड होईपर्यंत ढवळत राहूया. तर केशर टाकल्यावर बघा कसा केशरी रंग यायला लागलाय लगेचच. आणि आता ह्याच्या पुढे काय टाकायचं ते तुम्हाला मी दाखवते. आता हे खजूर आहे सीडलेस, आणि हे मनुके आहेत, काळे मनुके. हे आता आपण मिक्सरला लावून घेऊया पहिले. आणि त्याच्यानंतर हे काजू आणि बदाम आहेत. आणि हे खोबरं आहे, माहिती आहे ना, मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, बघितलेलं असेल तर. पाठी असं ते काळं काढून मग मिक्सरला लावून सुकवून वगैरे उन्हामध्ये ठेवलं आहे ते. आणि हे आपलं तूप आहे घरचं, साखर आहे, वेलची जायफळ आहे याच्यामध्ये. तर आता हे पहिलं मिक्सरला लावून घेऊया. आता ह्या दुधामध्ये ना मिल्क पावडर टाकून घेऊया, म्हणजे मिक्स होईल ती. आता दुधामध्ये टाकूया 1 वाटी साखर. आता टाकूया सुकं खोबरं आहे बघा, हे मिक्सरला लावलेलं ना, मागाशी तुम्हाला सांगितलं ते खोबरं उन्हात तापवून वगैरे ठेवलेलं, पाटचं काळं काढून. आपण फ्रीजला ठेवलं तर आपल्याला पटकन काय बनवायचं असलं तर आपण टाकू शकतो. आता हे घट्ट होईपर्यंत ढवळत राहायचं. घट्ट होत आलं, आता त्याच्यामध्ये टाकूया 1 चमचाभर तूप. त्याच्यानंतर वेलची मी कुटलेली आहे ती, आणि जायफळ आहे त्याच्यामध्ये. वेलची कुटून टाकली ना म्हणजे टेस्ट पण चांगली लागते आणि वास पण चांगला येतो. हे बघा, हे आता आपलं दूध आटलंय मस्तपैकी. आता आपण थंड करायला ठेवूया. आता थंड झालं की घट्ट होईल ऑटोमॅटिक. चला आता गॅस बंद करते. हे बघा, हे असं आज झालं पाहिजे. एकदम ओलं ठेवायला ना तर ते नरम नरम होईल. आता हे कसं पिकलं ना की बरोबर कडक होऊन जाईल. आपल्याला पाहिजे तसं रोल करता येईल त्याचं. गॅस बंद करते. आता आपला मावा थंड होते तेव्हापर्यंत हे मिक्स करून घेऊया. हे बघा मिक्सरला लावल्यावर कसं झालं ते. आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकले. तूप ऑप्शनल आहे, टाका किंवा नको टाकू, पण मी चवीसाठी टाकलं आहे. आणि किसून जायफळ टाकलं आहे. आणि आता वरती वेलची पण थोडी टाकूया आपण. आता वेलची टाकून झाली. आता हे सगळं सारण मिक्स करून घेऊया आपण. त्याच्यात साखरेची गरज नाही, कारण का खजूर आणि मनुके आहेत ना. हे बघा, हे आता ड्रायफ्रूटचे रोल करून घेतलेत आपण असे 2. आता ह्याचे पण 2 भाग करून घेऊया. आणि आता हे बटर पेपरवर लाटून घेऊया. आता हे असंच अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचं आणि नंतर मग कापून घेऊया. आता आपण हे कापून घेऊया. थोडं कडक झाले, फ्रीजमध्ये ठेवले ना म्हणून.
हे बघा, हे असं दिसते मस्त ना. आता आपली झाली कोकोनट ड्रायफ्रूट रोल बर्फी तयार झाली. कट कर.